नमस्कार मित्रांनो, मी संतोष कोटांबरे. आज सक्सेस मिळवण्यासाठीच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलो. 4 महत्त्वाच्या गोष्टी. तर सुरुवात करूयात मित्रांनो. पहिली गोष्ट, हार्ड वर्क. मित्रांनो काय होतंय, याच्यामध्ये प्रकार आहेत, 2 प्रकार. 2 कसे प्रकार आहेत? आपण म्हणतो हार्ड वर्क करायचं, मग इतकं वर्क करायचं का मला त्याच्यातूनच सक्सेस मिळेल. तसं नाही. हार्ड वर्कची पद्धत एक आहे की मग जर समजा आपल्याकडे जो मजूर काम करतो तो तर सगळ्यात श्रीमंत झाला असता, कारण तो सगळ्यात जास्त हार्डवर्क करतो. हार्डवर्क करायचंय, पण ते असं वर्क करायचंय की जो गोल तुम्ही फिक्स केला त्या गोलच्या संदर्भामध्ये इतकी अटॅचमेंट पाहिजे तर ते कंटिन्युअसली आपल्या रक्तामध्ये भिनत राहिलं पाहिजे. ते टार्गेट, ते गोल, याला आपण हार्डवर्क म्हणूया. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, कन्सिस्टन्सी. सातत्य पाहिजे. आपण जो गोल डिसाईड केलाय, आपण जो गोल फिक्स केलाय, ते गोल अचीव करण्यासाठी आपल्याकडे ऍक्शन मॅप तयार पाहिजे. काय काय ऍक्शन घेतल्या पाहिजे जेणेकरून आपण त्या गोल पर्यंत पोहोचू शकतो. ते गोल पर्यंत पोहोचण्यासाठी जो काही ऍक्शन मॅप तयार असेल, ऍक्शन प्लॅन तयार असेल, तो कंटिन्युअसली त्या ऍक्शन घेण्यासाठी कंटिन्युअसली सातत्य आपल्या कृतीमध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेस हे सातत्य कंटिन्युअसली आपल्या याच्यामध्ये येईल आणि त्याच्यासोबत तिसरी गोष्ट मित्रांनो, डिसिप्लिन पाहिजे. जर ते सातत्याने काम करण्याची जर क्षमता, ही स्वयंशिस्त जर आपल्याला लागली तर 100% आपलं सक्सेस, आपला जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी खूप मोठी अचीवमेंट झाल्यासारखं होईल. मित्रांनो, चौथी गोष्ट आहे याच्यामध्ये. चौथी गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्ही हार्डवर्क केलंय, तुम्ही डिसिप्लिन आहात, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित पद्धतीने करताय, परंतु जर तुम्ही पेशन्स नाही ठेवले, काय होतं, आपला एक एंटरप्रेनरचा एक स्वभाव बनलेला आहे. स्वभाव असा बनलाय की आपल्याला ज्या वेळेस आपण कष्ट करण्याची सुरुवात करतो, एखाद्या बिझनेसच्या सुरुवात करतो, तर त्यावेळेस ना आपण फळाची लगेच अपेक्षा, आणि ज्यावेळेस आपण त्या फळाची अपेक्षा करण्याच्या पोटी ते कष्ट करत राहतो, तर त्यावेळेस फळ कमी मिळतं किंवा अपेक्षित फळ मिळण्याच्या पलीकडे निघून जातं. न मिळालेल्या फळामुळं काय होतं, डिमोटिवेट माणूस होऊन जातो, तो एंटरप्रेनर खचून जातो, आणि तो पेशन्स न ठेवल्यामुळे. मित्रांनो, चौथी गोष्ट अशी आहे की पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर बिझनेस मॅनला ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी बिझनेस मध्ये आणतो, तर त्यावेळेस पेशन्स ठेवणं ही सुद्धा तेवढीच महत्वाची आणि तितकीच महत्वाची बाब आहे. मित्रांनो, या 4 गोष्टी 100% जर तुम्ही फॉलो केल्या, जर तुम्ही पाळल्या, तर सक्सेस अगदी दूर नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.